मीरा भाईंदरमधील ड्रग्स विक्रीचा भांडाफोड जो आहे हा आज एबीपी माझाने केला होता आणि त्याचीच दखल परिवहन मंत्री आणि ओळा माजिवडेचे जे आमदार आहेत ते स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आहे। आज त्यांनी प्रत्यक्ष इथे पाहणी केलेली आहे आपल्या कार्यकर्त्यांसह आणि इथे बघितलेलं आहे, वास्तविकता बघितलेली आहे, इथे नागरिकांशी त्यांनी बोलणं केलेलं आहे आणि भीषण वास्तविकता त्यांनी स्वतः बघितलेली आहे। सर काय सांगाल, ही आज तुम्ही बघितलेल्या भिंतीवर पोलिसांचं चित्र होतं, बंदूक लावलेली आहे, परत पोलिसांना शिवाही घातलेल्या आहेत, एवढी धमक ह्या गँगची, म्हणजे काय म्हणाल? मी आज सकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रभाकर कुडाळकरांचा जो स्पेशल रिपोर्ट आहे तो बघितला आणि मी ताबडतोब फोन करून सांगितलं की मीरा भाईंदर शहरामध्ये हे काय चाललंय आणि अशा प्रकारे जर ड्रग्स माफियांनी ह्या शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने काम चालू केलं असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई, कडक कारवाई व्हायला पाहिजे। शशी शर्मा जे आज दुसरे पत्रकार आहेत त्यांचाही मला फोन आला आणि मी ताबडतोब ठरवलं की दुपारी 3 वाजता इकडे जायचं आणि आज मी या ठिकाणी आल्यानंतर आश्चर्याचा मला धक्का बसला की एकदम शांतपणे महापालिकेची ही जॉगिंग ट्रॅक आहे आणि ह्या ठिकाणी काही लोक रोजच्या रोज ड्रग्सचा व्यवसाय करतात। 8-10 दिवसापूर्वी इथल्या स्थानिक मुलांनी काही ड्रग्स माफियांना पकडून सुर्वे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या ताब्यात दिलं होतं काशीगाव पोलीस स्टेशनला आणि जवळजवळ 50 ते 60 त्या छोट्या ड्रग्सच्या पुड्या होत्या आणि अजून काही सामान होतं। एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्या पुड्यांसह जो ड्रग माफिया होता त्याला सोडण्यात आलं। 2 तासामध्ये पोलिसांनी त्यांना सोडवलं। म्हणजे चाललंय काय? पोलिसांचा वचक ह्या पोलीस गुन्हेगारांवर असायला हवा किंवा ह्या जे ड्रग्स माफिया आहेत त्यांच्यावर असायला हवा, तर उलटं चाललेलं। म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादानं आणि संगनमतानं जर अशा गोष्टी होत असतील तर त्या अतिशय चुकीचं आहे। त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। मी पोलीस आयुक्त निकित कौशिक यांनी कालच पदभार स्वीकारला, कारण त्यांना सुद्धा शहर समजायला वेळ लागणार आहे। मी त्यांना काही दोष देणार नाही, पण शहरातील इतर पोलीस अधिकारी आहेत, ह्या भागाचे सगळे काही जे काम करणारे लोक आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांना कळायला हवं की आपल्या हद्दीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये जर ड्रग माफिया होत असतील आणि सुळसुळाट झाला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे। मी ताबडतोब ज्या ड्रग माफियांच्या विरोधामध्ये काही स्थानिक मुलांनी तक्रार केली होती त्या मुलांना मी भेटलो, त्यांच्याकडनं ऐकून घेतलं। त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जा। सिनियर इन्स्पेक्टरला मी निर्देश दिलेले आहे की ताबडतोब FIR नोंदवा आणि नवीनच आम्ही कायदा आता अंमलात आणतोय की संघटित गुन्हेगारी जर असेल तर मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई करायला पोलिसांनी मागे पुढे बघू नये। त्यामुळे तरुण पिढीला, नवीन पिढीला जे बर्बाद करतात किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या ड्रग माफियांना चालू केला आहे तो नेस्तनाबूत करायचा असेल तर एकदम कडक पावलं उचलायला हवी। मी निकित कौशिक जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना सांगितलं की बाकीची कामं तुम्ही नंतर करा, परंतु शहरातून पूर्णतः हे ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याची पहिली कामगिरी तुम्ही करा। ह्या सरकारमधला मंत्री म्हणून राज्याचा प्रमुखांकडे सुद्धा मी तुमचं कौतुक करेल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शहरातून ड्रग्स हद्दपार झालंच पाहिजे। सर काय म्हणाल की आता तुम्ही स्वतः इथे आलेला आहात आणि काही जणांशी चर्चाही केलीत, काही नागरिकांशी चर्चा केलीत, नागरिकांनी सरळ सांगितलं की आम्ही पोलिसांना कित्येक वेळा सांगितलं पण पोलीस कारवाईच करत नाही आहे। एक अशी घटना आहे की नयानगरचं आपलं पोलीस स्टेशनमधील एक पोलीस कर्मचारी स्वतः ड्रग्सचं व्यापार करतो, कारखाना स्थापन केला होता। ही पाळमुळं जी आहेत मीरा भाईंदरमध्ये घट्ट झालेली आहेत। आपण CMशी बोलणार आहेत, माहिती आता घेतली, त्या माहितीनुसार आमचे पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि 100% काहीतरी त्यांचा आर्थिक देवाणघेवाण असल्याशिवाय तर कोणी कोणाच्या एवढं समर्थनार्थ उतरत नाही। आणि पोलीस खाकी वर्दी जर याच्यामध्ये उतरला तर सर्वसामान्य काय जनतेने काय करावं? ज्या तरुणांना मी विचारलं ज्यांनी ह्या आरोपींना पकडून दिलं होतं ते म्हणाले की बघा पोलिसांच्याच विरोधामध्ये इकडे काय काय लिहिलेलं आहे किंवा पोलिसांच्या बाजूला गन ठेवून काहीतरी फोटो काढलेले आहे, म्हणजे आम्ही पोलिसांना जुमानत नाही। काय कोड नंबर 107 नंबरचा आहे तो कोड नंबर सांगितलेला आहे किंवा दाखवलेला आहे। जर अशा प्रकारे पोलीसच कायद्याचं संरक्षण करणं ज्यांची जबाबदारी आहे ते पोलीसच ह्या प्रकरणामध्ये किंवा ह्या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये जर गुंतले असतील तर एकाही पोलिसाला पोलीस आयुक्तांनी सोडता कामा नये। या राज्याचा मंत्री म्हणून मी सोमवारीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे सगळं निवेदन देईल आणि शेवटी ह्या माझ्या शहरामध्ये जर हे अशा गोष्टी होत असतील तर मी स्वतः सभागृहामध्ये निवेदन देईल। परंतु ह्या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल, भले पोलीस असू द्या, PSI असू द्या, PI असू द्या किंवा अन्य कोणी असू द्या, प्रत्येकाला बडतर्फ करण्याची मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन। नक्कीच हे होते प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्सचं जाळं हे कदापि विस्तारू देणार नाही आणि कडक कारवाई आहे ही पोलिसांविरोधातही केली पाहिजे। त्याबाबत मी CPंशी बोलणंही केलेलं आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।